अन्यथा सकल हिंदू समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार। भारतीय संविधानानुसार वागणं सर्वच जाती धर्मांना बंधनकारक, हा समतोल राखण्याचं काम प्रशासनानं अग्रक्रमानं करावं। सकल हिंदू समाजाच्या वतीनं निवेदन। भारत देश हा भारतीय संविधानानुसार चालतो। घटनेनं प्रत्येक नागरिकाला काही विधी नियम घालून दिलेत, त्यानुसार इथं वागणं अपेक्षित आहे। परंतु दरवेळी हिंदू बहुल असलेल्या या देशात काही लोक केवळ समाजात अस्वस्थता पसरावी या हेतूने संविधानाचं पालन करत नाहीत। संविधान ही केवळ एका जाती धर्मापुरतं नसून सर्व जाती धर्मांना त्याचा आदर करणं, पालन करणं आणि त्यानुसार वागणं हे अपेक्षित आहे। मात्र तसं होताना दिसत नाही। हे काम जर लोकांकडून होत नसेल तर हा समतोल राखण्याचं काम प्रशासनानं अग्रक्रमानं करावं, अन्यथा हिंदूंच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असं निवेदन आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। सध्या शहरात रस्त्यांची कामं सुरू आहेत, रहदारीला अडथळा ठरणारी अनेक अतिक्रमणं हटवली गेली आहेत, यात अनेक मंदिरेही हटवली आहेत। तेव्हा कोणत्याच हिंदूने या कामात हस्तक्षेप केला नाही, कारण हे होणारे रस्त्याचं काम महत्त्वाचं आहे। परंतु काही लोकांच्या भावना सतत दुखावल्या जातात, धर्मापुढे त्यांना सगळ्या गोष्टी गौण वाटतात। प्रशासनही या पेचात पडण्याचं धाडस करत नाही। जर प्रशासनानं समाजात समतोल राखण्याचं काम अग्रक्रमानं केलं तर काल घडलेल्या घटना पुन्हा होणार नाहीत। सदर गोष्टींचे परिणाम लक्षात घेऊन प्रशासनानं यावर गांभीर्यानं विचार करावा, असंही या निवेदनात म्हटलं आहे। यावेळी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर। काल अहिल्यानगर शहरामध्ये जी घटना घडली, जे अनधिकृत एक थडगं एक अज्ञात लोकांनी पाडण्यात आलं, तर ते पाडण्यात आलं, पण ती पाडण्याची वेळ का आली? आता जे रोडचे कामं चालू आहेत कॉन्क्रिटीकरणाचे, त्यामध्ये आमचं सिद्धार्थनगर भागामध्ये अण्णाभाऊ साठे चौकात एक मंदिर होतं हिंदूंचं। ते आम्ही समाजाच्यांनी सर्व हिंदूंनी ते रोडमध्ये येत होतं, तर ते मागं घेण्यात आलं। त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या चौकात पण एक मंदिर होतं, ते मागं घेण्यात आलं। तर हे फक्त हिंदूंनीच या गोष्टी स्वीकारायच्या का? हिंदूंच्या दरवेळेस हिंदूंनी मान्य करायचं, व हे जे मुस्लिम समाज आहे त्यांनी त्या थडग्याला आणायचं, एखादा दगड आणायचा, त्याच्यावर हिरवं कापड टाकायचं व ते रोडमध्ये अतिक्रमण करायचं। तर काल जी घटना घडली तर याचाच एक उद्रेक होता की दरवेळेस हिंदूंनी ऍडजस्टमेंट करायची व या मुस्लिम समाजाने आडमुठेपणाची भूमिका घ्यायची। तर आम्ही या घटनेच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो की आत्ताच आम्ही सर्व हिंदू धर्मीयांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे। 8 दिवसाच्या आत जर हे सर्व थडगे काढले नाही, आता जसं गेंटल साहेबांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाचीच ऑर्डर आहे, तर ती प्रशासनाने त्याचा सर्व फॉलोअप घेऊन 8 दिवसाच्या आत ते जे थडगे आहेत ते काढण्यात यावे। नाही काढण्यात आले तर 8 दिवसात मोर्चा निघेल, व आता जी काल घटना घडली तशी घटना परत जर घडली तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे। नुकतंच नगर शहरामध्ये एक रस्त्याच्या मधोमध असलेली दर्गा काही अज्ञात लोकांनी पाडली, तर त्याला थडगं रस्त्यावरचं ते थडगं पाडण्यात आलं आणि ते पाडल्यानंतर नगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली। वास्तविक पाहता मेहरबान सुप्रीम कोर्टाने या संदर्भात केव्हाच आदेश दिलेला आहे की ही रस्त्याच्या मध्ये येणारी ही थडगी तत्काळ काढून टाकण्यात यावी। वास्तविक पाहता नगर शहरामध्ये जी काही थडगी आहेत ही रस्त्याच्या मधोमध आहेत आणि ते संपूर्ण मिरवणुकीचा मार्ग आहे, त्यामुळं तिथं कायम तणावाचं वातावरण निर्माण होत असतं। असं असताना सुद्धा काल अज्ञात व्यक्तीने ते थडगं तोडलं आणि ते तोडल्यानंतर प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेऊन ते पुन्हा बांधकाम केलेलं आहे। मग हा सुप्रीम कोर्टाचा अवमान नाही का? जर एखाद्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आणि तिथलं अतिक्रमण जर तोडून टाकलं आणि तिथं राहणाऱ्या लोकांनी जर परत अतिक्रमण केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो। मग हे थडगं परत बांधणाऱ्या लोकांवर गुन्हा का दाखल होऊ नये? त्यामुळे आमची अशी मागणी आहे, आम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि त्यांना सांगितलंय की नगर शहरातली ही थडगी तत्काळ हटवण्यात यावी, कारण तो काही मुस्लिम समाजाचा भाग नाहीये, तो कुठल्याही धर्माशी संबंधित नाहीये, तर तो एक लँड जिहादचा प्रकार आहे। आणि अशा प्रकारे एखादं थडगं बांधायचं 2-3 फुटाचं आणि तिच्या आजूबाजूला ते हळूहळू मग त्याची सेवा करण्यासाठी म्हणून एखादी छोटीशी रूम बांधणार, मग तिथं काही लोक राहायला येणार आणि हळूहळू त्यांची ती वस्ती त्या ठिकाणी वाढत जाणार। असाच प्रकार सर्वत्र होताना दिसत आहे। त्यामुळे ही थडगी तत्काळ पाडण्यात यावी आणि आम्ही त्यांना 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की जर का तुम्ही 8 दिवसाच्या आत याच्यावर कारवाई केली नाही तर 8 दिवसानंतर आम्ही नगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असा भव्य मोर्चा काढू आणि मोर्चा काढून त्याच्यानंतर जर समजा नगर शहरामध्ये काही कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी निर्माण झाली, परिस्थिती निर्माण झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल, असं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आता निक्षून सांगितलेलं आहे।